यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा आता काळा बाजार सुरू झालेला आहे। काही देशांमध्ये सध्या युद्ध सुरू असतानाही यवतमाळ जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती याच्या उलट असल्याचे चित्र समोर येत आहे। गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर ग्राहकांना 20 ते 25 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांकडून होत आहेत। दरम्यान काही गॅस एजन्सीज आणि त्यांच्या माध्यमातून सिलेंडरची डिलिव्हरी करणाऱ्या ऑटो चालकांकडून खुलेआम काळा बाजार सुरू असल्याची चर्चा यवतमाळ जिल्ह्यात रंगत आहे। अनधिकृत बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसताना दुसरीकडे 1600 ते 1700 रुपयांपर्यंत दर आकारून सिलेंडर विक्री केल्याचे प्रकार घडत असल्याचे सांगितले जात आहे। इतकेच नव्हे तर काही ठिकाणी तर सब एजन्सी चालविणारे व्यक्ती आपल्या घरातूनच विना बुकिंग मोठ्या दराने सिलेंडर पुरवठा करत असल्याचेही बोलले जात आहे। त्यामुळे ग्राहकांना अधिकृत मार्गाने सिलेंडर मिळविण्यात अडचणी येत असून काळा बाजार करणाऱ्यांना मात्र चांगलाच फायदा होत असल्याचे चित्र आहे। विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा मेस्मा कायदा लागू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते। असे असतानाही गॅस सारख्या अत्यावश्यक सेवेत काळा बाजार आणि विलंब होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून भरारी पथके तयार करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अशा काळ्या बाजारावर ठोस कारवाई होताना दिसत नाही। परिणामी काही एजन्सी आणि डिलिव्हरी नेटवर्क कडून सुरू असलेल्या या प्रकाराकडे जिल्हा पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत प्रशासन एकीकडे तुटवडा नसल्याचा दावा करत असतानाच दुसरीकडे ग्राहकांना होणारा विलंब, वाढलेले दर आणि विना बुकिंग विक्रीचे प्रकार पाहता घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने तातडीने छापेमारी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। यावेळी माननीय जिल्हाधिकारी विकास मीना यांनी लोकांना केलेले आवाहन। सर्वांना जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान राहणार आहे की आता आमच्या जिल्हा प्रशासन स्तरावर आढावा घेण्यात आला सर्व गॅस एजन्सी संदर्भात। प्रत्येक ठिकाणी पुरेसा साठा उपलब्ध आहे, पण पुढच्या पिरियडमध्ये साठा कमी होणार नाही किंवा त्याची स्कार्सिटी होणार नाही, त्यासाठी आपण व्यावसायिक पुरवठा बंद केलेला आहे। घरगुती पुरवठा प्रत्येक ठिकाणी चालू राहणार आहे। त्या संदर्भात आपल्याकडे बऱ्यापैकी साठा उपलब्ध आहे। महत्त्वाचं आहे या पिरियडमध्ये कोणीही कालाबाजारी नाही करणार आहे, या अनुषंगाने आपण दक्षता घेतलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पथक निर्माण केलेलं आहे। जर कोणतीही अशी गतिविधी दिसून आली ज्यामध्ये कालाबाजारी दिसून येत आहेत, लोक अननेसरी साठा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर आपण आवश्यक कमोडिटी ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल करणार आहे आणि सक्त कारवाई असे लोकांवर करणार आहे। माझ्या सगळ्यांना सूचना आणि आव्हान पण आहे की कोणालाही काळजी करण्याची गरज नाही। आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याच्या नियोजित रीतीने आपण वितरण चालू ठेवू। धन्यवाद।